हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत खामगाव बस स्थानकांचे 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता निरीक्षण करण्यात आले। निरीक्षण समितीमध्ये संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख अनघा बाळटक्के, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी कोकाटे यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले। या प्रसंगी विभागीय अभियंता स्थापत्य नाईक, खामगाव आगार प्रमुख संजय अकोत, निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक तसेच प्रवासी मित्र मयूर श्रीकिसन शर्मा सुद्धा सहभागी होते। आगार प्रमुख संजय अकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने बस स्थानक परिसरात स्वच्छतेवर भर दिला। तसेच त्यांनी बस स्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्माण केले। या गार्डन मध्ये त्यांनी विविध प्रकारचे वृक्षारोपण केले तसेच गुलाब पुष्पाचे रोप सुद्धा लावण्यात आले। निरीक्षण समितीमधील अनघा बाळटक्के, कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून गार्डनचे उद्घाटन सुद्धा केले। या प्रसंगी निरीक्षक यांनी आगार प्रमुख व त्यांच्या चमूचे कौतुक करून समाधान व्यक्त केले। यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमांतर्गत निरीक्षण समितीचे स्वागत व सत्कार करण्यात आला। यापूर्वी निरीक्षण समिती यांनी शेगाव येथील बसेस स्थानकांचे निरीक्षण करून खामगाव बस स्थानकाचे निरीक्षण केले। तसेच वेळेअभावी निरीक्षण समिती अकोला, मूर्तिजापूर आणि कारंजासाठी रवाना झाली। निरीक्षण कार्यासाठी खामगाव आगार येथील सहाय्यक वाहतूक अधिकारी स्वाती तांबटकर, आगार लेखाकार मंगेश ठाकरे, वाहतूक निरीक्षक मोहिनी पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे, वरिष्ठ लिपिक संगीता वनारे, वाहतूक नियंत्रक गजानन सोनोने, सय्यद अनीस, सय्यद हसन यांनी परिश्रम घेतले। तसेच श्री साई राम ग्रुपचे अध्यक्ष मयूर शर्माजी, बंटी मोरजानी आणि गणेश चौकसे यांनी निरीक्षण समितीचे सत्कार केले। संचालन व प्रस्तावना गजानन सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन मोहिनी पाटील यांनी केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।